मराठी आहेत. मी मुंबई. अच्छा, तर आपल्याला मुंबईचे इथे लोक भेटलेत. मी व्लॉग करत होतो. हो मराठी. तुम्ही पण मराठी काय बोलता? हो चालू झालं. काय कुठून आहेत? मुंबई. मुंबई. तर आता आपण इथे आलोय बाकूच्या इथे ओल्ड सिटी. आपले व्लॉग्स बघतायत. Hello, welcome to Baku. We are all waiting for you in Azerbaijan. Yeah, thank you. So, आता आपण इथे टूर बुक करतोय. Your name? My name is Arif. Arif. I'm the general manager at Baku City Tours. Okay. We are the top-rated tour operator in Azerbaijan. Oh, nice. So we offer you daily, group and private tours. Okay. City tours, transport service and guiding service as well. Okay, great. So you are giving me discount, right? Of if course. I go with I will also give you a special discount for your followers. Yeah, sure. Just like and subscribe. Yeah, sure. Thank you very much. Yeah. आता आपण इथे आलोय. टूर बुक केलाय. तर टूर आपण बुक करत होतो. भरपूर ॲक्च्युली आपल्याकडे दिवस कमी आहेत. तर मी तेच प्लॅन चाललेलं. तर आता मी बघू. मी एक टूर बुक केलाय. शादाकचा पण करायचा होता, पण आपल्याकडे टाईम नाही. तर एक सिटी टूर टाईप आपण एक गोबुस्तानचा जो बोलू शकतो. तर आता तो आपण केला आहे. तर उद्या 9 वाजता वगैरे पिकअप आहे. तुम्हाला इथे प्रॉपर सांगणार कुठली गाडी आहे वगैरे अँड ऑल एव्हरीथिंग. पण त्याच्यामध्ये पण एक तुम्हाला एक सांगतो आहे बघा. इथे त्याची प्राइसिंग आहे आणि वरून तुम्हाला हे जे असतात म्युझियम फी वगैरे ती वेगळी आहे. ती वेगळी भरायला लागते. तर मी थोडं भरपूर विचार करून वगैरेच मी केलं. तर आता बघू कसं काय. आता आपण डॉलर्समध्ये पण पैसे आहे. यू एक्सेप्ट मनी इन डॉलर्स ऑल्सो राईट? Yes, we do. या तर डॉलर्समध्ये पण पैसे एक्सेप्ट करतात. सो मन्नत पण इट्स फाईन और डॉलर्स पण दोघांपैकी तुम्ही काही करू शकतात. तर असं आहे. तुम्ही पाहू शकतात भरपूर असे टूर्स आहेत. आणि शादाक टूर इज नॉट अवेलेबल फॉर टुमॉरो राईट? इट्स डे आफ्टर टुमॉरो. Day after tomorrow we have. Actually we have every day. These groups we have every day. Okay. But sometimes the bus can get full. Okay. So right now it's full capacity. Okay. As it's almost 6:20, 7 o'clock we close the office. ओके. त्यामुळे तर शादाकला मी नाही करत आहे. परवा आपली फ्लाईट आहे म्हणून त्यामुळे मी हेच टूरच करतोय. आता बघू जसं काय अजून डिस्काउंट ट्राय करतो. बट बघू कसं काय आहे आणि जो पण अपडेट असेल मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आता आपण आलो आहे इकडच्या स्ट्रीटमध्ये. निजामी स्ट्रीट बोलतात. इथे आता आपण टूर बुक केली इथे वर. तर ही निजामी स्ट्रीट आहे. तुम्ही जर इथे येत असेल तर काय काय फिरू शकतात. म्हणजे हे इकडचा बोलू शकता एकदम पॉश टाईप एरिया तुम्ही बोलू शकतात. सगळे भाई कॅफेज वगैरे आहेत. तर इथे मी बोललो जरा आता फिरतोय बघू जरा काहीतरी. इथे आता रमजान असल्यामुळे आता सगळा रोजा यांचा सोडायचा टाईम झाला आहे. गर्दी भरपूर आहे पण चांगलं आहे. मजा आहे मस्त आहे. $20 आपले $3 पण अजून कमी केले यूट्यूबमुळे. माझा चॅनल बघत होता बोलला दे त्याला डिस्काउंट. चला $20 आपलं टूर बुक झाली आहे. आता बघू तर स्ट्रीट फिरू आणि मग तुम्हाला मी सांगतो कसं काय. बघा इथे अशी अख्खी ही एक अख्खा वे आहे. इकडे आहे तुम्ही इकडे जाऊ शकतात. अख्खा असं एक हे म्हणजे एक नेक्स्ट लेवल एक म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ थ्रू तर तुम्हाला कळत असेल कसा व्ह्यू एकदम वाटतंय. नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे. पण भरपूर लोक फिरत आहेत. थंडी आहे. मला कोण शॉर्ट्समध्ये दिसत नाही म्हणून मी पण शॉर्ट्स नाही घातली. पॅन्ट घालून आलो भैयाच. आता मी असं फिरायला पॅन्ट तर घालत नाही. सो बेसिकली मी हा व्लॉग असा बनवतोय ताकी कोण जर येत असेल म्हणजे बाकू सिटी नाही म्हटलं की एकदम खूप मस्त सिटी आहे नो डाऊट. म्हणजे इथे ज्या प्रकारची लोक म्हणजे एकदम हाय क्लीनलीनेस अँड ऑल मस्त आहे. बघायला गेलं तर सिटी. मी बीच साईडला पण गेलेलो पण तिथे व्लॉग नाही केला. बीच म्हणजे असं एक त्यांचा एक बोलतात ना आपला मरीन ड्राईव्ह तसा आहे. पण तिथे मी जास्त व्लॉग बिग नाही केला. बट बोललो इकडचं तुम्हाला सगळं दाखवतो. Sorry? This is Azerbaijan National Street House. Okay. Come for you discount. Oh. This time. Okay. I'll just check. बघू हा आपल्याला. You need video? You cannot take video? No problem. No problem. You from Pakistan? No, India. Yeah, India. Oh, Mumbai? Mumbai. Oh, very good. This is my sweet store. इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला बोलवलंय. This is holding this time for you discount. Okay. Actually, I am not eating sweets. Okay, no problem. I can show this, but Yes, reklamela. so you can see what is this? This Azerbaijan National Hot Snack Kutak. Kutak, okay. Yes, and cheese, meat, greens. ते सगळं बकलावा राईट? Yes, baklava. बकलावा इथे तुम्ही पाहू शकतात. मस्त आहे असं शॉप मस्त वाटलं. बघू बोलवत होता म्हणून बोललं दाखवूया हे असं. कॅन आय टेस्ट इट? This halkum
हेल्कोम. Yes. बघूया काय नाईस. तर ते आपलं जे असतं ना आपल्या इथे जेव्हा भेटतं तसं आहे. व्हॉट इज द हेल्कोम? Yes. Welcome. आणि मित्रांनो मी आलो आतमध्ये जाऊन आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जो कोणी म्हणजे येत असेल इथे प्लॅन करत असेल, इथे खूप तुम्ही चौकन्ने राहा भाई. इथे भरपूर स्कॅम्स होतात. तसा माझ्यासोबत माझा हॉस्टेलचा झाला वाटलं. भरपूर इथे सीन्स आहेत. तर तुम्ही इथे येत असेल तर मेक शुअर करा भाई चौकन्ने राहा. इथे तुम्हाला रस्त्यामध्ये लोक परफ्यूमचं एक ती स्ट्रिप देतात, ती कधीच घेऊ नका. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे असं मी भरपूर ऐकलं पण आहे आणि मी पाहिलं पण आहे. हो थँक्यू. इथे असे सगळे तुम्हाला मध्ये मध्ये भेटत राहणार वगैरे. बट हाय चांगलं, म्हणजे तसे भरपूर जेन्युइन लोक पण आहेत. असं नाही की सगळेच तसे करतात. हाय जसे हो मराठी आहेत. मी मुंबई. अच्छा, तर आपल्याला मुंबईचे इथे लोक भेटलेत. मी व्लॉग करत होतो. मुंबईमधून कुठून? अच्छा घाटकोपर. तर मित्रांनो मला तर आधी वाटलं काय स्कॅम होतो की काय, बट मराठी माणसं म्हणजे मराठी बघा. व्लॉग करत होतो आणि आपल्याला मराठी घाटकोपरचे म्हणजे गुजराती होते पण मराठी बोलत होते. तर असे भाई साहेब हिंदीमध्ये बोललो असतो एवढा भाव भेटला नसता. मी अजून एक गोष्ट सांग, माझ्या हॉस्टेलमध्ये पुण्याचा पण मुलगा आहे. तर फिरायला गेला ते अख्खा नाईट स्ट्रीट तुम्ही पाहू शकता. आता मी वेट करतोय. आज मंडे, जर संडे असताना तर इथे भरपूर कोण गाणं गातंय, कोण काय करतंय, सगळ्यांचं काय ना काय चालू असतं. जसं आपण कझाकिस्तानला अरबाज स्ट्रीट करून होतं तसाच विषय इथे चालतो. हो मराठी. तुम्ही पण मराठी का? काय बोलता? हो चालू आहे. काय कुठून आहेत? मुंबई. मी पण मुंबई. मी आत्ताच जस्ट इथून ब्लॉग करत येत होतो. मला घाटकोपरचे भेटले. अच्छा, तुम्ही पण फिरायला आले? मित्रांनो तुम्हाला काय सांगू, आत्ता पण एक मराठी माणूसच भेटला बघा. म्हणजे आपण मराठीमध्ये ब्लॉग करतोय आणि लोकांना असं म्हणजे चांगलं वाटतंय सकाळपासून. कोणाला हॅलो थँक्यू. नो आय फुल नाव. ओके शुअर थँक्यू. लोक खूप आहेत चांगले. कॅमेरा काढला तर चांगले फक्त लोक दिसतात, नाहीतर काय एवढं चांगले लोकांना दिसत. तर एक आहे युट्यूबर आपण सिरियसली नाही करत आहे. सिरियसली ज्या दिवशी केलं असतं आपण चला ठीक आहे आपला बाकीचे पण काम धंदे आहे. चांगलं वाटलं. हा इथे निजामी स्ट्रीट इथे संपतो. तुम्ही पाहू शकतात ही अख्खी अशी स्ट्रीट आहे. इथे लांबपर्यंत तुम्ही जाऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात. खूप एक चांगलं यूट्यूब बोललो ना भाई साहेब, फ्रीमध्ये खायला भेटतं. सगळेच हर टाईम फ्रीचं चांगलं नसतं, लक्षात ठेवा. तर इथे अजून पुढे पण स्ट्रीट आहे, बट पुढे काय एवढं दाखवण्यासारखं आहे नाही. बट तुम्ही जर बाकूमध्ये असणार तर मेक शुअर करा तुम्ही इकडे निजामी स्ट्रीटला व्हिजिट द्या. खूप चांगलं आहे. तुम्ही एन्जॉय करू शकतात आणि येस बघू मस्त आहे. क्लायमेट पण चांगलं आहे, जास्त काय हे थंडी पण नाही. शादाकचं मला करायचं होतं बट जाऊ दे. चला जाऊया. इथे शॉप्स भरपूर आहे. मित्रांनो यानंतर मी निजामी स्ट्रीट बाकूच्या स्कॅमबद्दल पण सांगितलं, पण आय डोंट नो ते रेकॉर्ड झालं नव्हतं बहुतेक, तर त्यामुळे ते क्लिप्सच नाहीत. तर त्यामुळे मला आता इकडे मी एडिटिंगला बसलो तेव्हा मला हे व्लॉग करून सांगायला लागतंय. आय नो मला हे आवडत नाही बट ठीक आहे. त्याच्यामध्ये मी असं सांगितलेलं, जेव्हा माझा हॉस्टेलचा हा स्कॅम झालेला मी नोटीस केलं हे जे हॉटेल स्कॅम तिथे भरपूर होतात बाकूमध्ये. मेक शुअर करा. आणि तिथे भरपूर पाकिस्तानी लोक आहेत. तुम्हाला असे तिथे चौकामध्ये भेटतील. मेक शुअर करा त्यांना तुम्हाला इग्नोर करायचे. ते तुम्हाला बोलणार की इथे आमचा रेस्टॉरंट आहे, चला आम्ही तुम्हाला नेतो. आणि ते लोक ऍक्च्युली इंडियन रेस्टॉरंट तिथे खूप कमी आहेत, म्हणजे हार्डली 1-2च असतील. आणि सगळे पाकिस्तानी रेस्टॉरंट आहे. ते तुम्हाला मग तिकडे नेणार. आणि मग मी व्लॉग्स मध्ये पण असं बघितलं की ती तुमचं आधी तिथे मेन्यू दाखवणार, त्याच्यामध्ये प्राइस असणार फॉर एक्झाम्पल एका डिशची 200 रुपये. तिकडे गेल्यावर तुम्ही बघणार त्या मेन्यू मध्ये प्राइस असते 300 रुपये. तर हा एक स्कॅम अझरबैजानच्या बाकूच्या त्या निजामी स्ट्रीट मध्ये होतो. तर हा तुम्ही मेक शुअर करा, लक्षात ठेवायचं. मी सांगणारच होतो बट मी सगळं एक्सप्लेन पण केलं, बट त्यानंतर मी रेकॉर्ड बटन दाबायचं विसरून गेलो. तर काय बोलू, तर त्यामुळे मला असा हा नंतरही क्लिप टाकायला लागते. तर मी बोललो चला तुम्हाला ऍटलीस्ट सांगतो की म्हणजे अवेअर राहा. बाकूमध्ये तुम्ही जर विचार करता तर सिटी खूप चांगली आहे. कोणाला तुम्हाला असं म्हणजे मध्ये तुम्हाला असे लोक भेटणार, तुम्हाला बोलणार चला इकडे वगैरे नाही जायचे. ते तुम्हाला बोलणार इथे नाईट लाईफ चांगली आहे, तुम्हाला आम्ही क्लबिंगमध्ये नेतो, इथे असे स्वस्त आहे. तुम्ही त्या जालमध्ये फसू नका. मोस्टली कसं आहे, आपण इंडियन जी लोक असतो त्यांना बरोबर कळतं आणि त्यांना माहिती आहे इंडियन माणसाला गंडवणं जाम सोपं आहे. मग ते लोक ट्राय करतात की तुम्हाला त्या ट्रॅपमध्ये अडकवायचं. तर मेक शुअर करा तुम्ही जेव्हा पण बाकूच्या त्या स्ट्रीटमध्ये जाल तर तुम्ही अवॉइड करा या सगळ्या गोष्टी. झालं तुमचा टॅक्सीचा पण स्कॅम तिकडे भरपूर होतो. आणि मेक शुअर करा तुम्ही जातायत तिकडे तुम्हाला एन्जॉय करायचे. जर तुम्हाला नाईट लाईफ वगैरे पण एन्जॉय करायचे, तिकडे पण नाईट क्लब्स आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्टली जाऊ शकता. तुम्हाला कोणासोबत
कोण तुम्हाला गाईड करेल रस्ता ते तुम्हाला गरज नाहीये की हा तुम्हाला इथे दाखवणार आहे ऑल एव्हरीथिंग. मेक शुअर करा अशा पण गोष्टी तुम्ही म्हणजे लक्षात ठेवल्या पाहिजे. तुम्ही ऑब्व्हियसली टुरिस्ट आहात त्या कंट्रीमध्ये, तुम्हाला गंडवणं म्हणजे ते बकराच समजतात तुमच्यासाठी. तर त्यासाठी तुम्ही, आणि ते लोकल लोक नाही आहेत, लोकल लोक म्हणजे 100पैकी 2 असतील, बट हे सगळे आहेत बाहेरचेच लोक आहेत, पाकिस्तानी. जसं मी म्हटलं, मी जेवढे पण बघितलं माझा हॉस्टेलचा तर स्कॅम, मी लिटरली त्या टायमाला व्हिडिओ नाही बनवली. मी जर व्हिडिओ बनवली असती ना, तुम्हाला मी हॉस्टेलचं नाव पण इकडे येईल, ते तुम्ही मेक शुअर करा. जर कोणी बजेट बॅकपॅकर पण जात असेल, या हॉस्टेलमध्ये थांबू नका. निजामी स्ट्रीटमध्ये इट्स रिअली स्कॅम. ह्याचे रिव्ह्यूज पण मी नंतर बघितले की सगळेच पाकिस्तानी होते, कोण बाहेरचं नव्हतं. आणि तो पण अशा ठिकाणी तो मला बोलतो, स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला चॅटवर पाठवतो. मला म्हणजे विचार करा, ज्या हॉस्टेलमध्ये मी बुक केलं, मला यायचं नाही यायचं ती माझी मर्जी. मला नुसता मेसेज करून सांगतो की यू हॅव टू कम वगैरे वगैरे. मला बोलतो की यू फील नॉट कम, मी तो बेड कोणाला तरी देईन. अरे भाई तुझा हॉस्टेल आहे, मी नाही, मला नाही यायचं. मग नंतर मला क्लिक झालं, जर चुकून सुद्धा पण मी या हॉस्टेलमध्ये स्टे केलं असतं, काय माहिती रात्री माझ्या बॅगेतनं काय चोरी बिरी पण करू शकलं असतं. मी ती जागाही बघून आलो, बट मी त्या टायमाला व्हिडिओज काय नाही बनवले. मी बोललो त्या मूडमध्येच नव्हतो, कारण की मला माझं हॉस्टेल भेटत नव्हतं. मला लकीली मी साईल हॉस्टेल बुक केलं. नेक्स्ट लेवल आहे. तुम्ही मागच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल, तर तुम्ही हॉस्टेल बिंदास बुक करा जर बजेट बॅकपॅकर असतील तर. ते स्कॅम्स जे आहेत हॉटेल पब्सचे वगैरे अवॉइड करा भाई. आणि ते मी तुम्हाला सांगितलं, कोण तुम्हाला खायला देईल असं रस्त्यावर तर घेऊ नका. आता मी स्वतः जाऊन खाल्लं, टेस्ट केलं, मी स्वतः त्याला बोललो मी टेस्ट करू शकतो, मग ठीक आहे. त्यावर असे भेटले, जसा तो आपल्याला भेटला, तर तुम्हाला येऊन ते बोलत हे टेस्ट कर, हे पण अवॉइड करा भाई. हे आपण अवेअर पण करतोय आणि सांगतोय, हे तुम्हाला कुठला युट्यूबर सांगणार नाही, म्हणून मी जस्ट तुम्हाला सांगतोय. तर ठीक आहे. आय होप तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. नेक्स्ट सिरीज तर अजून भारी भारी येणार आहेत. आपली इजिप्त सिरीज पण बाकी आहे, जॉर्डन सिरीज पण आहे. भाईसाहेब ही सिटीवाली आहे, तर जरा थोडं झेलून घ्या. पण नंतरच्या सिरीज नेक्स्ट लेवल असणार आहे. आपण ट्राय करतो लवकरात लवकर व्लॉग्स टाकायचा. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका चांगल्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग असणार आहे टूरचा. तर बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. No, it's fine. No. 5 रुपयाचे तर भरपूर दिसत आहेत. इंडियन्स लोक इथे विश मागतात की, आणि हे इंडियन्सने चालू केलं ती बोलत होती.